एक बाब अशी की समन्वय समितीच्या बैठकीमध्ये महायुती म्हणून निवडणुका लढवायच्याच असा आम्ही निर्णय त्या ठिकाणी केला। परंतु प्रत्येक महापालिका निहाय, जिल्हा परिषद निहाय, जिल्हा निहाय वेगवेगळी राजकीय समीकरणं आहेत, स्थानिक पातळीवरची सुद्धा अनेक वेळा असतात। तर या दौऱ्याच्या माध्यमातून ती समजून घ्यावी आणि मग आम्ही समन्वय समिती म्हणून एकत्रितपणाने बसू आणि मग राज्याचे 3 नेते आहेत, देवेंद्रजी, दादा, एकनाथराव यांच्याजवळ बसून आम्ही निर्णय करू। याला जोडून एक प्रश्न आहे, काही दिवसापूर्वी सचिन चव्हाण यांनी वक्तव्य केलं होतं की महायुतीत सन्मान नाही मिळाला तर स्थानिक पातळीवर युती तोडण्याचा देखील निर्णय आहे। प्रदेशाध्यक्ष म्हणून तुमचं काय आहे? एक असं आहे की जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भावना व्यक्त केल्या। मी मगाशीच आपल्याला विशद केलं की हा संबंध राज्यव्यापी दौऱ्याचा हेतू तोच आहे की त्या ठिकाणच्या माझ्या पदाधिकाऱ्यांचं मत काय, निवडणुकीला सामोरं जात असताना नेमकं काय पद्धतीने सामोरं जावं हेही आम्ही जाणून घेतो आहोत आणि योग्य वेळेला त्याचा निर्णय करू। त्यांनी त्यांच्या भावना मांडल्या। जाणून घेतल्यावर जर एकमत असं दिसलं तुम्हाला लोकांचं की वेगळं लढूया आणि युतीमध्ये नको लढूया तर तसाही निर्णय होऊ शकतो? नाही, हा प्रश्न केवळ एकटा सीमित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पुरता नाही। महायुतीमध्ये 3 प्रमुख घटक पक्ष आहेत, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अनेक आमचे मित्रपक्ष, छोटे छोटे मित्रपक्षसुद्धा त्यामध्ये आहेत। त्यामुळे त्या संदर्भात राज्यपातळीवरती चर्चा करून प्रत्येक जिल्ह्याने चर्चा समन्वय समितीमध्ये होईल आणि मग त्याच्यातला निर्णय आम्ही त्या ठिकाणी करू। स्थानिक स्वराज्य निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल? एक असं आहे की आमच्या संयुक्त जाहीरनाम्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्याबद्दल आम्ही बाब नमूद प्रकर्षाने त्या ठिकाणी केलेली होती। लाडक्या बहीण योजनेचा लाभसुद्धा चालू राहणार, त्याप्रमाणे योजना चालूच आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा वाढ आम्ही करू असं आमच्या संयुक्त जाहीरनाम्यात होतं। मी विश्वास देतो की महायुतीच्या जाहीरनाम्यात नमूद केलेली शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा योग्य वेळी योग्य निर्णय हे सरकार करेल। राहुल गांधी ने इलेक्शन कमीशन पर टिप्पणी करते हुए कहा है कि मौजूदा सरकार की इलेक्शन कमीशन जो है वो चोरी शासित है। देखिए, राहुल जी कभी कभी बयान देते हैं, बच्चे जैसा बयान देते हैं। जैसे कि उन्होंने कहा कि महाराष्ट्र की चुनाव में, विधानसभा की चुनाव में भारी वोटों से मतदारों की संख्या बढ़ गई। देखिए, ये तो निवडणूक चुनाव की प्रक्रिया शुरू रहती है। एक चुनाव होने के बाद फिर नए वोटर्स इंट्रोड्यूस करने की एक प्रोग्राम इलेक्शन कमीशन देते हैं। एक पीरियड के बाद पब्लिश किया जाता है, उसके ऊपर कोई ऑब्जेक्शन सजेशन हो वो भी हियरिंग हो जाती है और फिर फाइनल यादी जो लिस्ट रहती है वोटर की बूथ वाइज वो पब्लिश किया जाती है। मुझे लगता है कि हर पार्टी का कार्यकर्ता सजग रहना चाहिए कि लिस्ट क्या आई। दूसरा बात उन्होंने कही कि विधानसभा चुनाव में 5 बजने के बाद ज़्यादातर से वोटिंग हो गया। देखिए, मैं 41 साल राजनीति में हूँ और राजनीति के पहले 77 की लोकसभा के चुनाव में पोलिंग एजेंट के नाते मैंने काम किया था। तब कांग्रेस का मैं कार्यकर्ता था और काउंटिंग एजेंट के नाते भी मैंने काम किया है। लोकसभा चुनाव में प्रतिशत 60-62 तक वोटिंग होता है, विधानसभा में वो बढ़कर 68-70 तक जाता है। जब महापालिका चुनाव हो, जिला परिषद का होता हो तो उसके प्रतिशत 75% जाते हैं और ग्राम पंचायत का चुनाव हो तो 80-90% तक वोटिंग हो जाती है। मेरा कहने का मतलब क्या है कि राहुल गांधी को नीचे स्तर की राजनीति की ज़्यादा जानकारी नहीं होने के लिए वो टीका टिप्पणी कर रहे हैं और लोकसभा चुनाव में जो उनको भारी यश महाराष्ट्र में मिल गया, 48 सीटों में से 31 जगह पर उनकी सांसद चुन के आ गए, तो उनको सबको लग रहा था, महाविकास आघाड़ी के सब पार्टियों को, कि अभी महाराष्ट्र में उनकी सत्ता आ गई है। 7-8 चीफ मिनिस्टर बने थे, 40-50 मिनिस्टर भी तैयार हो गए थे, दालन भी देख के आ गए थे, लेकिन महाराष्ट्र की जनता ने महायुति को समर्थन दे दिया। अभी तक वो सब निराशा है, इसके लिए वो बयान देते हैं, टीका टिप्पणी करते हैं, इलेक्शन कमीशन के ऊपर टीका टिप्पणी करते हैं। ज़्यादा सीरियसली लेने की आवश्यकता नहीं। साथ ही उन्होंने कहा है कि रॉबर्ट वाड्रा को पिछले 10 सालों से टारगेट किया जा रहा है। देखिए, जब किसी को जांच होती है और जांच के लिए सामना पड़ता है तब हर आदमी उनके खुद के लिए ऐसे बयान देते हैं। मुझे इसके बारे में ज़्यादा टिप्पणी नहीं मैं करना चाहता हूँ क्योंकि वो राष्ट्रीय स्तर का मामला है।
एक असं आहे की अजितदादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत ही महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. जनतेच्या मनामध्ये सुद्धा त्यांच्या प्रशासनाच्या बद्दलचा एक वेगळा आत्मविश्वास आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही रिअलिस्टिक म्हणजे मराठीमध्ये सांगितलं वास्तववादी आहोत. आज आपण पाहिलं तर भारतीय जनता पक्षाचे 136 आमदार आहेत. एकनाथरावच्या शिंदेंचे सुद्धा 60च्या आसपास विधानसभा सदस्य आहेत. आम्ही 41 आहोत. जरूर अपेक्षा किंवा भावना आम्ही स्वप्न पाहतो आहोत, पण राजकारणामध्ये वास्तवाला अधिक महत्त्व असतं. एक दिवस काहीतरी असा कदाचित येऊ सुद्धा शकेल की ज्या वेळेला अशा वेळीचा निर्णय होऊ शकतो. अनेक वेळेला एखाद्या राजकीय पक्षाचा मुख्यमंत्री होताना संख्याबळ अधिकच असायला पाहिजे असं नाही. अनेक वेळेला निर्णय वेगवेगळे झालेत. उलोदचा प्रयोग ज्यावेळेला झाला आणि पवारसाहेब ज्यावेळेला मुख्यमंत्री झाले त्याला साहेबांच्याकडे 28 आमदार होते, पण जनता पक्षाचे आमदार 100पेक्षा जास्ती होते. ती त्या वेळच्या राजकीय परिस्थितीमधले निर्णय घेतले जातात. मी 78चा किस्सा आपल्याला सांगितला. मधल्या कालावधीमध्ये सुद्धा तसे अनेक निर्णय त्या ठिकाणी झालेले आहेत. बघूया, लेटेस्ट वेट. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी वरिष्ठ स्तरावरती बोलणी सुरू असल्याच्या वारंवार चर्चा आहे. त्याकडे काही माहिती किंवा असं काही पाऊल उचलले जात आहे का? दोन्ही राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाची कुठलीही चर्चा वरिष्ठ पातळीवरती सुरू नाही, कधीही झालेली नाही. ज्या वेळेला होईल त्यावेळेला कोर ग्रुपमध्ये तो विषय त्या ठिकाणी येईल. एक बाब नक्की आहे, 26वा वर्धापन दिन साजरा करताना खुल्या सभेत पहिल्यांदाच सर्वसाधारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्राच्या सभेत आम्ही आता एनडीएमध्ये राहणार आहोत हा ठराव आवाजी म्हणजे संबंधित सभागृहाने एकमताने मंजूर केला. तर एनडीएमधला आमचा सहभाग आता अधोरेखित आहे. या विचाराशी समरस होतील ते पक्षाला जोडले जातील. विलिनीकरणाचा मुद्दा आज तरी खूप दूर दिसतो, म्हणजे कारण माझ्या स्तरापर्यंत तरी माहिती नाही, कोर ग्रुपच्यापर्यंत कोणाची चर्चा त्या ठिकाणी नाही. आणि त्यानंतरसुद्धा आम्ही निर्णय घेताना भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाने सारासार विचार करत आम्हाला सोबत घेतलं. तशा वेळ स्थिती येईल त्याला भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाजवळ सुद्धा आम्हाला चर्चा करावी लागेल, पण ती वेळ येईल तेव्हा. आज तर काय विषयच नाही. सत्तेचा पक्ष आहे तुमचा कुठलं काय असं एनडीए सतत सत्तेत असतात. तुम्हाला कुठलं जरा जवळचं वाटतं? काय एनडीए का यूपीए? तशा अर्थाने तुम्हाला काय वाटतं? एक असं आहे की 99ला राष्ट्रवादी सत्ता जवळच वाटते. 99ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला. महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं की आम्ही आणि काँग्रेस फार टोकाचा एकमेकाच्या विरोधात लढलो. मी 99चं सांगतो. पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली बरेचसे सहकारी राष्ट्रवादीमध्ये आले होते, पण आम्हाला 58 जागा मिळाल्या 59, आणि काँग्रेस पक्ष लीडर्सलेस होता तरी 75 जागा मिळाल्या. त्यावेळेला विलासराव मुख्यमंत्री झाले. त्यावेळेला सुद्धा वाजपेयी साहेबांचं सरकार होतं. आम्ही त्या सरकारमध्ये सुद्धा सहभागी होऊ शकलो असतो. महाराष्ट्रातलं संख्याबळसुद्धा तसं होतं, पण झालं नाही. आता आपण म्हणाल की दीर्घकाळ आम्ही सत्तेत आहोत. आता सत्तेमध्ये ज्या वेळेला युती किंवा आघाडी म्हणून असतो त्यावेळेला त्याच्यातल्या आघाडी आणि युतीच्या धर्म आणि सरकार चालवताना येणारी संबंध परिस्थिती याचा साकल्याने विचार करत लागत असतो. UPAचं सरकार असताना मी काय प्रमुख पदावरती नव्हतो, तर मला त्यावेळेचा अनुभव माझ्यापुरता सीमित सांगता येईल की विलासराव होते, सुशीलकुमारजी होते, अशोक चव्हाण होते. आम्हाला प्रचंड सहकार्य त्यांनी केलं, पण देशपातळीवरचा मला अनुभव नव्हता. पण यावेळेला महायुतीमध्ये आम्ही सहभागी झालो आणि अमित भाईंच्याजवळ ज्याला चर्चा करतो आम्ही त्यावेळेला अधिक सौहार्दाचं वातावरण, अधिक विश्वासाचं वातावरण, आम्ही घेतलेल्या भूमिकेच्या बद्दलचा आत्मविश्वास हे केंद्रातल्या नेतृत्वाच्या मनामध्ये आहे असा अनुभवाला मिळतो. असा माझा स्वतःचा व्यक्तिगत या संबंध प्रोसेसमध्ये मी असल्यामुळे माझा अनुभव आहे. तुम्ही आता बोलताना असं बोलला की जर असा काही विषय आला की विलिनीकरणाचा तर आम्ही भाजपच्या वरिष्ठांशी बोलतो, म्हणजे पवारसाहेबांसोबत जायचं असल्यास भाजपशी बोलणं करणार. नाही, आपण विलिनीकरणाचा मुद्दा सांगितला. आता कोणी कोणासोबत जाणं हा भाग नाही. विलिनीकरण येतं त्यावेळेला मी मगाशी काय सांगितलं की दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज घड्याळ चिन्ह घेऊन आम्हाला खाली टॅगलाईन मारत आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या एक बोलतो ना त्यांचं जरा पुरा करतो आणि लगेच बोलतो. नाही घाई नाही करत, जरा 2 मिनटात उत्तर देतो. एक बाब अशी आहे की आम्ही एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेताना
केंद्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाने होकार दिला म्हणून आमचा सहभाग झाला. ते सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मूळ जो होता त्याच्यातून आम्ही बहुसंख्येने बाहेर पडलो. अजितदादा राष्ट्रीय अध्यक्ष झाले. निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केलं आमच्या निर्णयावरती. सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका प्रलंबित आहे. महाराष्ट्राच्या जनतेने शिक्कामोर्तब केलं. अशा वेळेला ज्या वेळेला दुसरा निर्णय येईल स्वाभाविकपणाने त्यांच्याशी चर्चा करणं अभिप्रेतच आहे. गैर काय त्याच्यात, दॅट इज अ पॉलिटिकल सब्जेक्ट. मी मगाशी ऑफिशियल सांगितलं, मी काय अजिबात अनौपचारिक बोलत नाही. आम्ही निर्णय घेताना जर काय भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाशी बोलून आम्ही निर्णय घेतला असेल स्वतंत्र वाटचाल करण्याचा, तर स्वाभाविकपणाने दुसरा पर्याय ज्या वेळेला येईल चर्चा करणं तर येतच ना. कारण वी आर द पार्ट ऑफ अलायन्स. ज्या वेळेला UPA होतं त्यावेळेला सुद्धा चर्चा व्हायच्या. UPAमध्ये असताना सुद्धा काँग्रेसशी चर्चा केली जायची अनेक बाबतीमध्ये. लाईकवाईज दिस इज. अत्यंत निंदनीय घटना काल महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाहायला मिळाली. महाराष्ट्राच्या विधानसभेचं देशात एक आगळेवेगळं स्थान आहे. महाराष्ट्राच्या विधान परिषदेचं सुद्धा आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब, वसंतराव नाईक साहेब, दादासाहेब कन्नमवार, शंकररावजी चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार साहेब, बॅरिस्टर अंतुले, सुधाकर नाईक, मनोहर जोशी, अनेकांनी महाराष्ट्राला सुसंस्कृत देत होतं. देवेंद्रजी आहेत, मधल्या कालावधीमध्ये एकनाथराव होते. पण कालचा प्रकार हा महाराष्ट्राच्या इतक्या इतिहासाला, सुजनशील इतिहासाला तडा देणारा होता. म्हणून मी त्याची कडक शब्दामध्ये निंदा करतो. विधानसभा अध्यक्षांचा काहीतरी निर्णय आता होतो आहे, त्यांनी कठोरातली कठोर कारवाई या घटनेशी संबंधित असलेले कोणी व्यक्ती किती मोठी असेल तर त्यांच्यासहित केली पाहिजे असं माझं मत आहे. नाही, एक असं आहे की कालचा प्रकार निंदनीय होता. मी मगाशीच म्हटलं, मी विधिमंडळामध्ये 25 वर्ष काम केलं आहे. विधिमंडळात आज मी नाही आहे. विधिमंडळाच्या कामकाजाबद्दल वक्तव्य करणं योग्य नाही. पण जर एक प्रश्न एका पक्षाने देणं नाही, पक्ष सरकारने देणं आहे. सांगतो ना मी आपल्या प्रत्येक वाक्याचं निराकरण करीन. आपण पुन्हा एकदा प्रश्न विचारा. आज या अधिवेशनामध्ये वेगवेगळ्या प्रश्नाच्यासाठी वेगवेगळ्या चर्चा झाल्या. लक्षवेधीच्या माध्यमातून, प्रश्नोत्तराच्या माध्यमातून, विशेष प्रस्ताव आणून 289, 293 वगैरे वगैरे, आणि त्या चर्चा पुरवणी मागण्यांच्यावरती सुद्धा चर्चा झाली. मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या हिताची चर्चा दोन्हीकडून, सत्तारूढ पक्ष, ट्रेझरी बेंच आणि अपोजिशन, म्हणजे सत्तारूढ पक्ष आणि विरोधकांच्या सुद्धा चांगल्या प्रमाणावरती त्या ठिकाणी झाली. पण अलीकडच्या कालावधीमध्ये घडलेल्या काही घटना ह्या दुर्दैवी आहेत आणि कालच्या घटनेनंतर शेवट केलेला आहे. काल मुख्यमंत्री आणि उद्धवजी ठाकरे यांची बंद दरवाजावर चर्चा झाली. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काही नवीन राजकीय समीकरण करू शकतात. दोघे सांगतील. पाकिस्तानची एक संघटना आहे तटकरे साहेब, असा प्रश्न बीडमध्ये, बीड जिल्ह्यात ज्ञानेश्वरी मुंडे नावाची एक महिला आहे. तिच्या पतीचा खून झाला होता. तर न्याय मिळावा म्हणून तिने SP ला भेटायला आली. तिने विष पिलं. विष पिल्यावर तिच्यावरती आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला. तर ती महिला म्हणते की गुन्हा कसा दाखल करता, माझा एन्काउंटर करा. त्या स्टेजला प्रकरण आले तरी नाही मिळत नाही. एक असं आहे की अशापैकी घडलेल्या प्रत्येक घटना ह्या दुर्दैवी आहेत, निंदनीयसुद्धा आहेत. त्याचा सखोल तपास पोलीस यंत्रणेने केलाच पाहिजे. आणि याच्यातील जे कोण गुन्हेगार असतील, गुन्हेगाराला जात धर्म आहे असं मी मानत नाही किंवा पक्ष असं मानत नाही, त्यांच्यावरती फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये तातडीने पुढची कारवाई झाली पाहिजे. पण त्याच्यातला गुन्हेगार व्यक्तीचा शोधसुद्धा सरकारने किंवा गृह विभागाने पोलीस दलाने लवकर केला पाहिजे. यावरती महिला आयोगाच्या अध्यक्षांना थोडंसं तटकरे साहेब, प्रेस तटकरेंची विधिमंडळात जो राडा झाला त्यावर तुम्ही बोलले, त्याची निंदाही केली. मुख्यमंत्री आता असं बोलले त्यावर की लोकांमध्ये असा एक संदेश जातोय की सर्वच आमदार माजलेले आहेत, त्यामुळे आपण या सगळ्यांनी काळजी घ्यायला हवी. तुमचं काय मत आहे यावर?
लोकांमध्ये असा एक समजूत जातोय, म्हणजे कोणीतरी कुणावर जोरात ओरडतो, रोहित पवारचा एक व्हिडिओ व्हायरल झाला, पोलीस संघाची हप्ता आहे, कोणीतरी कुणाला मारहाण करतात, त्यामुळे लोकांमध्ये संदेश जातो. सर्व आमदार मासलेले वाक्य मुख्यमंत्र्यांचं. सुसंस्कृत महाराष्ट्राचा वैचारिक पाया स्वर्गीय चव्हाण साहेबांनी घातला. त्यामुळे महाराष्ट्राच्या विधिमंडळातल्या सर्व चर्चा त्या कालावधीपासून गेल्या 65 वर्षात अतिशय स्वार्थपूर्ण झाल्या. अलीकडच्या कालावधीमध्ये घडलेल्या घटना ह्या क्लेशकारक नक्की आहे. मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलं, आपण म्हटलं की अशा पद्धतीचा आलाय असं समज होत चालले. आला असं नाही म्हणाल. बघा, वाक्यामध्ये सुद्धा खूप फरक आहे. ऱ्हस्व दीर्घमधला अर्थ परत बदलतो. मराठी भाषा ही अशी आहे, ते गुरुजी आहेत ते सांगतील, पण मी गुरुजी नाही तरी मी सांगू शकतो. एका ऱ्हस्व आणि दीर्घ आणि टिंबने संबंध वाक्याचा अर्थ बदलू शकतो. त्यांनी जो शब्दप्रयोग केला आहे तो महाराष्ट्रामध्ये अशी समज होत चालले असा शब्दप्रयोग आहे. त्याने असं नाही झालं एक त्याच्यामुळे सार्वजनिक जीवनामध्ये वावरणारी व्यक्ती, मग ते स्थानिक पातळीवरच्या स्वराज्य संस्थांतील असेल, विधिमंडळातील असेल, संसदेतील असेल, ती काही लाख लोकांचं प्रतिनिधित्व करते. त्यांचं वागणं हे सौहार्दाचं, सृजनशील, लोकशाहीमधल्या प्रगल्भ विचाराचं दर्शन करणारं असलंच पाहिजे. प्रत्येकाचा स्थायी स्वभाव कधीच वेगळा असेल, पण ज्या बाईला लोकशाहीमध्ये आपल्याला जबाबदारी मिळते त्याला त्या स्थायी स्वभावाला मुरड घालत एक सुसंस्कृत विचार प्रत्येकाने दिलेच पाहिजेत, या मताचा नाही. त्रिभाषा सूत्रावरनं बराच वाद झाला, आपण बघतोय. त्रिभाषा सूत्राशी संबंधित प्रश्न आहे. मुख्यमंत्री असं म्हणाले की त्रिभाषा सूत्र लागू होईलच, मात्र ते पहिल्या वर्गापासून लागू करायचं याचा निर्णय समिती नेमली आहे. तुमच्या पक्षाचं काय मत आहे? नाही, आमच्या पक्षाने त्यावेळेला स्पष्ट भूमिका मांडली की त्रिभाषा सूत्र हे 5वीपासून सुरू करावं. आता हिंदी, आपण जर काही देशभरामध्ये फिरलो, हिंदी भाषिक राज्य वेगळे आहेत. दाक्षिणात्य राज्य त्या जिल्ह्या त्या राज्याची भाषा त्या ठिकाणी बोलत असतात. आपण तर बहुभाषिकच आहोत. म्हणजे आपण हिंदी पण शिकत आलो, इंग्रजी पण बोलत आलो, आणि मराठी तर आपली मातृभाषा आहे, ज्याला आज त्याचा दर्जा, अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. राष्ट्रवादीची भूमिका आहे की 5वीपासून व्हावी, पण नरेंद्र जाधवांच्या नेतृत्वाखाली नेमलेली समिती निर्णय देईल. सरकार त्याचा साकल्याने विचार करेल. मोदींचं नाव घेतलं, चुकून नाव ही इज अ स्लिप ऑफ टंग, नथिंग एल्स. ही इज अ रिस्पेक्टेड, ही इज हाय एनएस फॉर द प्राईम मिनिस्टर ऑफ द कंट्री. ठीक आहे, दोन प्लीज. नाही, मला चांगले परिचित आहेत ना ते, लोकसभेतले माझे सहकारी आहेत. निशिकांत दुबे भाजपचे आहेत. त्यांनी त्यांच्या नेतृत्वाबद्दलच्या काय भावना व्यक्त करायचा हा त्यांचा अधिकार आहे. आणि शेवटी एक बाब नक्की आहे, ते त्यांचं मत त्यांच्या पुरता सीमित राहील किंवा भारतीय जनता पक्षापुरता सीमित आहे. एक बाब नक्की आहे की पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नंतर सलग 3 वेळेला देशातल्या जनतेने कोणाच्या नेतृत्वावरती शिक्कामोर्तब केलं तर ते नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावरती शिक्कामोर्तब. हे नाकारता येत. संख्याबळ कमी अधिक झाला असेल, पण 89पासून आघाडीच्या राजकारणाची अपरिहार्यता आल्यावर एकपक्षीय बहुमत आणण्यामध्ये मोदीसाहेब यशस्वी झाले. त्याच्यामुळे त्यांचं नेतृत्व आणि मग निशिकांत दुबेंनी व्यक्त केलेल्या भावना ह्या माझ्या दृष्टीने 2 वेगवेगळ्या बाब आहेत. त्यांचं व्यक्तित्व, नेतृत्व वाखाणण्याजोगं आहे, देशाला पुढे नेणार आहे. हे त्यांनी म्हटले ते भाजपपुरता किंवा निशिकांत दुबेपुरता सीमित आहे. धन्यवाद. जनसुरक्षा विधेयकावर पवार साहेबांची विरोधात भूमिका आहे. राष्ट्रवादीची विचारसरणी पवार साहेबांची जर असेल तर आपली भूमिका काय आहे? साहेबांनी काय भूमिका सांगितली? साहेबांनी विरोध दर्शवला. एक असं आहे की आम्ही सत्तेमधला सहभागी पक्ष आहे. सरकारने विधेयक आणलं म्हणजे मंत्रिमंडळापुढे चर्चा करून आणलं आहे, आणि ते विधेयक पूर्णपणाने वाचलं गेलं तर त्या विधेयकाचा नेमका हेतू काय हे स्पष्ट होतं. विधेयक ज्यावेळेला मांडलं जातं त्यावेळेला हेतू आणि स्पष्टता ही विधेयकामध्ये असते. मला असं वाटतं की जनसुरक्षा विधेयक हे जे सरकारने आणलेलं ते विचारपूर्वक आणलेलं आहे, आणि आज आम्ही त्याच्यामध्ये सहभागी आहोत. धन्यवाद. मी असं कुठं म्हटलं? एक असं नाही. आपण प्लीज कृपा करून माझ्या कुठल्या वाक्याचा प्लीज होता जर एक मिनिट मी जे म्हटलं ते माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुरतं सीमित म्हटलं. पवारसाहेब 6 दशकं देशाच्या राजकारणातले एक देशपातळीवरचे वरिष्ठ नेते आहेत की ज्यांचा प्रदीर्घ राजकीय सामाजिक अनुभव हा देशाला अनेक वेळा दिशा देणारा ठरलेला आहे.
म्हणून त्या बाबतीमध्ये मी काही बोलणार नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुरती सीमित भूमिका मांडली, त्या भूमिकेशी मी ठाम आहे. धन्यवाद.